दरम्यान आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्यातलं राजकारण तापलंय। मात्र याच नीलम गोऱ्हेंवर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची जीभ घसरली आहे। नीलम गोऱ्हे या विश्वासघातकी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा सवाल देखील राऊतांनी गोऱ्हेंना केलाय। तर राऊतांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची टीका नरेश मस्केंनी केली आहे। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे। विश्वासघातकी बाई। संजय राऊत या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। नारायण राणे साहेब यावेळी म्हणाले की तिकडे फक्त इनकमिंग आहे, आउट गोईंग नाहीये। नीलम गोऱ्हे मॅडम बोलल्या काय? केवळ आता आपली बाजू एक चुकीच्या पद्धतीने समोर येते आणि त्याकरता अशा पद्धतीचे आरोप करणं, अशा पद्धतीची महिलांविषयक भाषा वापरणं की संजय राऊत यांना शोभत नाही। म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करतात, त्यांना भर रस्त्यात जोड्याने हाणलं पाहिजे। तर नीलम गोऱ्हेंवर सुषमा अंधारेंनी देखील घणाघाती टीका केली आहे। गोऱ्हेंनी माझा पक्षप्रवेश रोखला होता असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। नीलम गोऱ्हेंवर अब्रू नुकसानीचा दावा देखील करणार असल्याचं अंधारेंनी म्हटलंय। नाक घासून माफी मागितली तरी लढा सुरूच राहील असं अंधारेंनी म्हटलंय। छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे, मग तो या कल्पनाताई नरहिरे असतील, खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल, या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे। त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे। सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून, या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे। त्यांनी माफी जरी मागितली, नीलम गोऱ्हेंनी नाक घासून जरी माफी मागितली तरी आमचा लढा असेल। वळत पुढच्या एका मोठ्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांसह प्रयागराजमध्ये दाखल झाले। शिंदेचे मंत्री महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करणार आहेत। शिवसेनेचे आमदार प्रयागराजमध्ये दाखल झाले असून ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पवित्र स्नान करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्याच आठवड्यात प्रयागराजला जाऊन आले होते आणि त्यानंतरच एकनाथ शिंदेंनी दौरा आखलाय। त्यांच्याबरोबर शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार देखील उपस्थित आहेत। आपण बघतोय शिवसेनेचे मंत्री महाकुंभ मेळ्यात सहभागी होत आहेत। एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत। शिंदे गटाचे सर्व आमदार खासदार हे प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत आणि शाही स्नान ते करणार आहेत। राज्यातील मंत्र्यांचं शाही स्नान आपण बघतोय प्रयागराजमध्ये। शिंदे गटाचे आमदार खासदार प्रयागराजमध्ये दाखल झालेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आता आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रमोद, शिवसेनेचे सगळे मंत्री महाकुंभ मेळ्यात शाही स्नान करणार आहेत, काय अधिकची माहिती? प्रमोद जगताप यांच्याशी काही तांत्रिक अडचणीमुळे आपला संपर्क तुटला आहे। सीमा दाते आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, काय अधिकची माहिती? शिवसेनेचे सगळे मंत्री प्रयागराजमध्ये दाखल झालेत। नक्कीच मयूर, आपण पाहतोय की प्रयागराजमध्ये कुंभस्नानासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आपल्या सहपत्नीस तिथे उपस्थित आहे आणि सध्या आपण पाहतोय की कुंभमेळ्यात त्यांनी स्नान देखील केलेलं आहे, गंगा पूजन केलेलं आहे। पण त्याचबरोबर शिंदेचे म्हणजेच एकूण त्यांचे आमदार आणि मंत्री असे 5 ते 8 जण जे आहेत ते देखील गेलेले आहेत। आणि आपल्या दृश्यांमध्ये पण आपण पाहू शकतो की आता कुंभस्नान जे आहे ते शिंदे आणि त्यांचे मंत्री जे ते करताना पाहायला मिळत आहे। मयूर, नक्कीच सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण बघतोय शिवसेनेचे मंत्री महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार आहेत, शाही स्नान करणार आहेत। एकनाथ शिंदे देखील
प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचे सर्व आमदार खासदार देखील प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत. आपण बघतोय संजय राठोड, दादा भुसे हे देखील प्रयागराजमध्ये दाखल झालेत. जीवन को एक ही बार आता है। महाकुंभ में स्नान करने के बाद मनुष्य जीवन का सार्थक हो गया, ऐसा एक और ये तो प्रयागराज एक पवित्र भूमि है। यहाँ पर तीनों नदियों का संगम है। एक मुंबईतून आता एक मोठी बातमी समोर येते. शिंदे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतल्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उद्धव सेनेत दोन मर्सिडीज दिल्या तर एक मंत्रिपद मिळतं असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हेंनी केलं होतं आणि त्या वक्तव्याचे पडसाद पुण्यात देखील उमटले होते. या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हेंच्या मुंबईच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. वळत पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले पण मला उमेदवारी दिलीच नाही अशी खंत नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी बोलून दाखवली आहे. माझी पार्श्वभूमी सगळी सांगितली आणि ताईंना माहिती पण होती, कारण मी 43 वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय. तर त्यावेळेस ताईंना सगळं सांगितल्यानंतर ताईंनी सांगितलं तिकिटाचं करता इतके पैसे मला द्यावा लागेल. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे, आज देते उद्या देते असं करत गेले. मी संदेश फुले आणि राजेंद्र शे आम्ही तिघही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली आणि काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली. नाही पैसे दिले मी तिला, किती दिले ते त्यांनाही माहिती आणि मलाही माहिती. तर तिकडे रश्मी ठाकरे देखील ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालंय. आज त्यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर एक बैठक देखील पार पडली आहे. पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर पार पडली आहे. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या विधानानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्यात. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांशी रश्मी ठाकरेंनी संवाद देखील साधलाय. अजिबात नाही. विषय पण झाला नाही. नीलम गोऱ्हे त्या एवढ्या मोठ्या नाही आहेत की त्यांच्याकरता उद्धवजी एक खास मीटिंग घेतील, एवढ्या मोठ्या नाही आहेत त्या. त्यांना जे काही मोठे पण दिलंय ना ते उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेने दिलेलं मोठेपण आहे. तर नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांच्या वादात आता संजय राऊतांनी शरद पवारांना देखील ओढलंय. शरद पवारांनी या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी घ्यावी तसंच घटनेचा निषेध करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते आणि त्यावरूनच संजय राऊतांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधलाय. माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत. त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे. गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना. आणि आता राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, कारण ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसलेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट झाली आहे. मुंबईत एका लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले होते. या भेटीत तिघांमध्ये खेळीमेळीचं देखील वातावरण होतं आणि गप्पा रंगल्याचं देखील दिसून आलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. विधानसभा निकालात दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलाय. मात्र या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिसऱ्यांदा एकत्र आल्याचं दिसलंय. येऊ द्या ना, भाऊ भाऊ आहेत. उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे भाऊ भाऊ आहेत. हे नातं जर जोडलं गेलं तर त्यात काही गैर नाहीये. चांगल्या कार्यक्रमामध्ये भेटले पाहिजे. आणि आता राजसाहेब तर केव्हाही भेटायला जायचे. दवाखान्यात ते ऍडमिट असताना स्वतः राजसाहेबांनी गाडी चालून त्यांना मातोश्रीवर आणलेलं आहे. परंतु आता उद्धव साहेब भेटतात ही बातमी होऊ शकते, राजसाहेबाबद्दल होऊ शकत नाही. राजसाहेबाचा स्वभाव भेटण्याचा होता, आजही आहे, कालही होता. म्हणून आता हे नातं जवळ आलं तर आम्हालाही आनंदच आहे. ठाकरे बंधू एकत्र येतात बरेच कार्यक्रमाला. आता त्यांच्या 3 महिन्यात 3दा एकत्र आले, पुन्हा एकत्र येण्याची चर्चा चांगली गोष्ट आहे ना. भाऊ भाऊ काका पत्नी एकत्र येणं चांगली गोष्ट आहे. तुम्हाला वाटते राज्यातील काका पत्नीने एकत्र यायला पाहिजे? नाही, आता हे बघा,
आता एकत्र आले तर चांगलंच आहे ना, ते काय आता वाईट आहे. त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न नाही आता हे बघा, त्यावेळेला आम्ही प्रयत्न केलेले आहेत. मला वाटतं एका लग्न समारंभाच्या निमित्ताने दोघे तिथे भेटले असतील आणि बस ती एक नॉर्मल भेट झाली असेल. त्याच्यामध्ये काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही. हे बघा, जनभावना काय आहे हा विषय नंतरचा आहे, परंतु कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तो राजसाहेब ठाकरे स्वतःच वैयक्तिक घेतील. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ठाकरे बंधू कधी याआधी एकत्र आले होते. 15 डिसेंबर 2024 रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती. 22 डिसेंबर 2024 रश्मी ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे देशपांडेंच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र दिसले होते. तर 23 फेब्रुवारी 2025 शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून आधीच पुण्यात आणि मग मुंबईत शिवसेना भवनासमोर देखील बॅनर लागलेत. त्यामुळे मनपा निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली आहे. वळत पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. राज्याच्या मंत्रिमंडळासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर येते, कारण देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला थेट दमच भरला असल्याची माहिती समोर येते. मस्ती कराल तर घरी जाल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय. मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव आणि ORD सुद्धा फडणवीस ठरवतात असं देखील कोकाटे यांनी म्हटलंय. पुढून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला. आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह. त्यामुळे जास्त मस्ती करा तर घरी जा. डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे. 100 दिवसाचा कार्यक्रम दिला. आमचे PS आणि OSD सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला. आमच्या पण हातात काय राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल, पण आपणही नीट काम करा. म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची. आणि आता राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. कारभार स्वच्छ ठेवा, त्यासाठी कुणाचीही पर्वा करू नका असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीसांना दिलेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवेळी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आदेश दिलेत. सरकारचा कारभार स्वच्छ ठेवा, पारदर्शक असला पाहिजे, तसंच कारभारात शिस्त असली पाहिजे असंही मोदींनी सांगितल्याचं माहिती आहे. मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीसांचीच नाही तर आमच्या सर्व आमदारांची, मंत्र्यांची सुद्धा बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये कडक सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. आमदारांना किंवा मंत्र्यांनी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करावं, याच्या सगळं जवळपास 2.5 तास ते आमच्याशी गप्पा त्यांनी मारलेल्या आहेत, सूचना केलेल्या आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने हा राजकारभार चालू आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे. काल मध्यरात्रीपासूनच साताऱ्यात राजेंच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. उदयनराजे भोसलेंना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं त्यांचा चाहता वर्ग रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळालाय. पोवई नाका येथे लाखो रुपयांची फटाक्याची आतषबाजी देखील करण्यात आली. तसंच 8 फुटी केक कापून वाढदिवस साजरा केलाय. 80 फुटांचं कटआउट देखील आकर्षण ठरतंय. पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी चांदी आणि सोन्याचं सिंहासन भेट देखील दिलंय. वळत पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. युट्यूबर रणवीर अलाहाबादिया अखेर महाराष्ट्र सायबर सेल समोर हजर झालाय. महाराष्ट्र सायबरच्या नवी मुंबईतील कार्यालयात रणवीर अलाहाबादिया सक्षम हजर झालाय. सर्वोच्च न्यायालयाने दिलंय रणवीर अलाहाबादियाला अटकेपासून अंतरिम संरक्षण त्याला देण्यात आलंय. हास्य कलाकार आशिष चंचलानी देखील महाराष्ट्र सायबर सेलच्या समोर हजर झालाय. इंडियाज गॉट लेटेस्ट शो मध्ये रणवीर अलाहाबादीने केलेल्या अभद्र वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला होता आणि आता तो हजर देखील झालेला आहे. सायबर सेल समोर तो हजर झालाय. लाडक्या बहिणींसंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने महिन्याला 1,500 रुपये देत आहे. मात्र त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर खडखडाट दिसून येतोय.
कारण जिल्हा नियोजनाचा अपुरा निधीच मिळालाय. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त 60% निधीच आत मिळणार आहे. उर्वरित निधी मार्च अखेरीस तरी मिळेल का, यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. विविध योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची देखील माहिती अर्थ खात्याच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यातल्या कंत्राटदाराचंही कोट्यावधी रुपयांचं बिल थकले, तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला देखील कात्री लागण्याची वेळ ओढावली आहे. वळत एका पुढच्या मोठ्या बातमीकडे. मुंबईत महासंकट घोंघावतोय. केवळ 7 वर्षात मुंबई नष्ट होण्याची शक्यता आहे. बसला ना तुम्हाला धक्का? हो, हे खरं आहे. मुंबईत नेमकं कोणतं संकट येतंय, का होणार आहे मुंबईचा विनाश, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. मुंबईवर महाप्रलयाचं संकट. 2032 मध्ये मुंबईचा विनाश. कोण उठलंय मुंबईच्या जीवावर? मुंबई मायावी नगरी, जिनं अनेकांचं स्वप्न पूर्ण केलं, अनेकांना प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. ती मुंबई जी कधीच थांबत नाही आणि त्याच आपल्या मुंबईवर कोणीतरी चाल करून येत आहे. या संकटामुळे थेट मुंबईच नष्ट होण्याची शक्यता आहे. नासानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेनं एक लघुग्रह येतोय. त्याचं नाव आहे सिटी किलर. 2032ला सिटी किलर नावाचा लघुग्रह मुंबईवर आदळण्याची शक्यता आहे. आणि असं झाल्यास मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मोठी जीवितहानी होणार हे अटळ आहे. 2032ला मुंबई एक मोठा 150 ते 300 मीटर ह्या अशा साईजचा मोठा लघुग्रह आहे आणि त्यामुळे त्याचा साईज आणि दिशा लक्षात घेता सायंटिस्ट म्हणतात की याचा इम्पॅक्ट मोठा होऊ शकतो आणि 2032 साली जेव्हा तो पृथ्वीच्या दिशेने येईल तेव्हा आपण त्याची दिशा बदलावी लागेल. तर सिटी किलरमुळे जगभरातील कोणकोणती शहरं संकटात आहेत पाहूया. मुंबई, कलकत्ता, ढाका, बोगोटा, लागोस, उत्तर दक्षिण अमेरिका, आफ्रिकेचा काही भाग, अशा काही देशांवर हे संकट घोंघावत आहे. पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची शक्यता 1% अधिक असल्यानं नासासह जगभरातील अंतराळ संस्था त्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. एक छोटासा ब्रेक, बघत राहा साम टीव्ही. 3 लाख कोटीपेक्षा देखील जास्त कृषी विभागातील काही अनियमित माजी कृषी मंत्र्यांवर आरोप होत आहे, त्या संदर्भात सरकार काही गांभीर्याने घेत आहे. असं आहे की आमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो. त्यामुळे तशा प्रकारची चौकशी आम्ही करतो आहोत. मात्र तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असं म्हणण्याचं कारण नाही आहे. तक्रारीच्या अंती त्याचं जे काही त्यातनं निघेल त्याच्यावर मी फायनल कमेंट देईन. सोलर विजेच्या संदर्भात विद्युत नियामक मंडळानं एक प्रस्ताव पाठविलेला आहे की सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतचे जे वीज असेल ते ग्राहकांना वापरता येईल, इतर वेळेचे चार्जेस लागेल. पहिल्यांदा तर
सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, घरगुती वीज ग्राहकांकरता हा लागू नाही, PM सूर्यघर करता देखील लागू नाही. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीचं पसरवत आहेत, चुकीच्या गोष्टी सांगतायत. अशा प्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा PM सूर्यघरवाले या निर्णयाने अफेक्ट होणार नाही. या उलट काही इंडस्ट्री ज्या एक्सेस वीज आमच्याकडे आता तयार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळी ते एक्सेस वीज जर ते वापरतील तर त्यातनं जो काही पैसा आहे तो राज्याच्या युटिलिटीला मिळाला पाहिजे, या दृष्टीनं हे प्रपोजल तयार करण्यात आलेलं आहे. पाहिला आपण द्वेष जो आहे, द्वेष दिसतो आहे साहित्य संमेलनामध्ये. प्राईम मिनिस्टर पासून ते ठाकरेंपर्यंत जो द्वेष आहे, साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे अशा पद्धतीनं द्वेषासाठी वापरलं जाणं कितपत योग्य वाटतं?